जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच श्री क्षेत्र देहू येथील पवित्र इंद्रायणी नदीपात्रात हजारो मासे मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। अधिक मासानिमित्त देहू नगरीत देशभरातून मोठी भाविकांची संख्या आली होती। अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि गर्दीच्या काळात नदीच्या पाण्यात मोठ्या संख्येने मृत माशांचा खच तरंगताना दिसत असल्यामुळे नदीच्या पाण्याच्या एकूण गुणवत्तेबाबत अतिशय गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। या धक्कादायक प्रकारामुळे आगामी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूत दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याविषयी प्रचंड चिंता व्यक्त केली जाते। इंद्रायणी नदीच्या विविध भागांमध्ये आणि घाटांजवळ अत्यंत भयावह पद्धतीने हजारो मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत। अत्यंत संतापजनक बाब म्हणजे काही मृत माशांवर चक्क किडे पडल्याचेही दिसून आले असून त्यामुळे संपूर्ण नदी परिसरात अत्यंत तीव्र आणि असह्य दुर्गंधी पसरली आहे। इंद्रायणी नदीच्या घाटांवर स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना, वारकऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना या घाणेरड्या दुर्गंधीचा आतोनात त्रास सहन करावा लागतोय। या विदारक परिस्थितीमुळे नदीतील प्रदूषणाची पातळी अति धोकादायक पद्धतीने वाढल्याची दाट शक्यता वर्तवली जाते। दरवर्षी इंद्रायणी नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्यासाठी विविध शासकीय यंत्रणा, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून लाखो रुपयांचा अफाट खर्च केला जातो। मात्र शासनाकडून लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही जर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जलचरांचा आणि माशांचा मृतावस्थेत खच पडत असेल तर या स्वच्छता मोहिमांच्या आणि कोट्यावधीच्या खर्चाच्या प्रभावीपणाचा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। इंद्रायणी नदीच्या या भीषण प्रदूषणास नेमके कोणते घटक कारणीभूत आहे याचा तत्परतेने शोध घेऊन प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी आग्रही मागणी आता संतप्त स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते। दरम्यान नदीपात्रातील या गंभीर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी अत्यंत कौतुकास्पद आणि तातडीचा पुढाकार घेतला। प्रशासकीय यंत्रणेची कोणतीही वाट न बघता या स्वयंसेवकांनी तात्काळ इंद्रायणी नदीत उतरून मृत मासे बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले। त्या धाडसी स्वयंसेवकांनी संपूर्ण नदी परिसर आणि घाट स्वच्छ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला असून बाहेर काढलेल्या मृत माशांची सुरक्षितपणे विल्हेवाट लावली। मात्र नदीतील हजारो माशांच्या या सामूहिक मृत्यूमागील नेमके शास्त्रीय कारण अद्याप समोर आले नाही। आगामी आषाढी पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्र आणि देशभरातून लाखो वारकरी देहू नगरीत दाखल होणार आहेत। अशा संवेदनशील वेळी इंद्रायणी नदीच्या पाण्याची सुरक्षित गुणवत्ता, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य या गोष्टींकडे प्रशासकीय यंत्रणेचे विशेष लक्ष देण्याची नितांत गरज व्यक्त केली जाते। प्रशासनाने त्वरित पाण्याचे नमुने तपासून माशांच्या मृत्यूचे गूढ उकळावे, नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि इंद्रायणी नदी तात्काळ स्वच्छ व सुरक्षित करावी अशी आग्रही मागणी वारकरी, स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे। पालखी सोहळ्यापूर्वी या ज्वलंत प्रश्नावर प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे आणि ठोस पावले उचलावीत असे स्पष्ट मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।